नाशिकच्या गंगापूर रोड येथे 3 दिवसीय बाल महोत्सवाचं आयोजन करण्यात आले। याबाबतची माहिती ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय बोरस्ते यांनी दिली। अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचं हे बाल महोत्सव होणार आहे। यासाठी सर्व नाशिककरांनी उपस्थित राहण्याचं आवाहनही यावेळी अजय बोरस्ते यांनी केले। वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती स्मारक हे खऱ्या अर्थाने या शहरातलं एक ऍक्टिव्हिटी सेंटर होणार आहे आणि याची सुरुवात सुद्धा त्याच पद्धतीने होत आहे। वेगवेगळे वर्कशॉप्स आहेत, लहान मुलांसाठी वारली पेंटिंगचं असेल, कॉटन मेकिंग असेल, त्यानंतर ज्याला आपण म्हणतो की अशा व्हरायटी ऑफ वर्कशॉप्स या ठिकाणी होत आहेत। साधारण 4 ते 5:30च्या दरम्यान हे वर्कशॉप्स असतील। 6 वाजेनंतर वेगवेगळे कार्यक्रम आहेत। 12 तारखेला सलील कुलकर्णी येत आहेत आणि लहान मुलांशी ते गप्पा मारणार आहे। लहान मुलांची गाणी आपल्याला अगबाई डग्गूबाई वगैरे ऐकायला मिळतील। 13 तारखेला तुम्हाला माहिती असतील बोलक्या बाहुल्यांचा जो प्रयोग आहे ते पाध्ये या ठिकाणी येत आहेत। 14 तारखेला पी सरकारचा जादूचा शो आपल्याला बघायला मिळणार आहे। याशिवाय या संपूर्ण उद्यानामध्ये 3 इडियट्स ह्या पिक्चर मधले जी काही वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट्स होती तो खरा रॅन्चो या ठिकाणी येणार आहे। तुम्हाला करीना कपूरची स्कूटर सुद्धा चक्कीवाली बघायला मिळेल, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स बघायला मिळतील, त्याच्याशी खेळायला मिळेल। या व्यतिरिक्त आपल्याला ह्या उद्यानात असलेलं जे ॲडव्हेंचर पार्क आहे, जे अत्यंत महत्त्वाचं असं ॲडव्हेंचर पार्क हे अनुभवायला मिळेल। त्यामुळे मला सर्व नाशिककरांना विनंती आहे, विशेषतः माझ्या लहान सर्व मित्रांना विनंती आहे की हे 3 दिवस हे आपल्यासाठी आहे। हा बाल महोत्सव वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकात होतोय। यात आपण सामील व्हा आणि या आनंद आपण सर्वजण एकत्र लुटूया हीच आपल्याला विनंती आहे। निश्चितपणे या ठिकाणी माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा होलोग्राफिक होणार आहे आणि यासाठी संपूर्ण निधी माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांच्या नगरविकास च्या माध्यमातून दिला आहे। त्याचे भूमिपूजन इथे होणार आहे। त्यासाठी माननीय साहेब ह्या आठवड्यात या ठिकाणी एक्सपेक्टेड आहे। मला नाशिककरांना सांगायला आनंद होईल की हे होलोग्राफिक असं आहे, हे असं तंत्रज्ञान आहे की ज्यात प्रत्यक्ष बाळासाहेब भाषण करतील, तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकाल, त्यांच्यामुळे तुम्ही फोटो काढू शकाल, वंदनीय बाळासाहेबांचे ते विचार तुम्ही आज अनुभवू शकाल। मला वाटतं की हिंदुत्वाचा जो आपला विचार आहे हा आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळेल। मराठी तरुणाला उभारी देणारे त्यांचे जे शब्द आहेत हे तुम्हाला ऐकायला मिळतील, प्रत्यक्ष बाळासाहेबच अनुभवायला मिळतील। तर याची सुद्धा सुरुवात माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हातून होणार आहे। स्टार 24 फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग, नाशिक।